नागपुर प्रभाग 34 में भाजपा उम्मीदवार मंगला खेकरे की ओर से एक बड़ी प्रचार रैली आयोजित की गई। रैली में बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ता और स्थानीय जनता ने भाग लिया। पूर्व पार्षद मंगला खेकरे ने संवाददाता से बातचीत में बताया कि पार्षद रहते हुए उन्होंने अपने प्रभाग में कई विकास और जनोपयोगी कार्य किए हैं, जिनसे न केवल उन्हें बल्कि अन्य भाजपा उम्मीदवारों को भी लाभ हो रहा है। मंगला खेकरे ने कहा, मेरे द्वारा किए गए विकास कार्य जनता के सामने है, इसलिए जनता का समर्थन हमको मिल रहा है। भाजपा की इस रैली में कार्यकर्ताओं की बड़ी संख्या और जनता की उत्साही भागीदारी ने आगामी चुनावों में पार्टी की स्थिति को मजबूत बनाने की उम्मीद बढ़ा दी है। चलिए जानते हैं पूरी रिपोर्ट। प्रभाग क्रमांक 34 मध्ये आम्हा चारही उमेदवारांना जी उमेदवारी मिळाली आहे भारतीय जनता पक्षाकडनं, आज आम्ही पदयात्रा करतो आहे अनेक 4-5 दिवसापासून। तर जनतेचा अतिशय प्रेमाचा आम्हाला आशीर्वाद मिळतो आहे आणि जनतेमध्ये जो आनंद आणि उत्साह दिसत आहे आम्हाला बघून नक्कीच आमचा विजय 16 तारखेचा निश्चितच आहे। आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक 34 शी संपूर्ण नागरिक आम्हाला बहुमताने विजय करेल हे नक्कीच आहे। क्या समस्या ज्या होत्या, अनेक ज्या मूलभूत गरजा होत्या त्या 9 वर्षात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे राहिलेले अनेक कामं आहेत ते नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये ते पूर्ण करणार आहे। आज आमच्या या भागामध्ये अनेक वर्षांपासून पाणी लोकांच्या एरियामध्ये जमा व्हायचं, आज मानेवाडा ते बेसा रोड जो झालेला आहे आणि जे ड्रेनेज लाईनचं सिस्टम आम्ही आखलेलं आहे त्या कारणास्तव आता ते पाणी जमा पण येत्या पावसाळ्यामध्ये ते पाणी सुद्धा जमा राहणार नाही आणि लोकांच्या घरात पाणी जाणार नाही। आम्ही तो प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि आम्ही यशस्वीरित्या या प्रभागामध्ये काम करण्याचा नेहमी प्रयत्न केलाय। आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे दक्षिण नागपूरचे लाडके आमदार मोहन भाऊ मते त्यांनी आम्हाला भरभरून निधी जो दिला, त्यामुळे आमच्या या भागामध्ये विकास करण्याचं काम जे झपाट्याने सुरू होतं ते तसंच सुरू आता पण आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे। हास्य आहे हे आम्हाला अतिशय लक्षात येतं की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे, तर म्हणूनच या जनतेचं कौल पूर्ण भारतीय जनता पक्षावरच आहे आणि भारतीय जनता पक्षाचा हा प्रभाग क्रमांक 34 अनेक वर्षांपासून गड राहिलेला आहे। आताही हा प्रभाग क्रमांक 34 भारतीय जनता पक्षाचाच गड राहील आणि चारही उमेदवार बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे। येत्या 15 तारखेला आपलं मतदान आहे आणि भारतीय जनता पक्षाने जे आम्हाला 4 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे, तर मी माझ्या सर्व प्रभाग क्रमांक 34च्या सर्व नागरिकांना एकच विनंती करते की त्या दिवशी योगायोगाने माझा वाढदिवस आलेला आहे, तर आपण या भारतीय जनता पक्षाच्या 4ही उमेदवारांना आशीर्वाद द्यावा। मला असंच वाटेल की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे प्रभाग क्रमांक 34चा पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे आणि निवडून येणारच निश्चितच, कारण आज आपल्या या प्रभागामध्ये विजयाचा गुलाल सुद्धा आम्हाला लोकांनी लावलेला आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 34च्या सर्व जनतेचं मी मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद देते। क्रमांक 34 मधनं आमचे 4 उमेदवार उभे आहेत। मंगलाताई खेकरे, नागेश जिमानकर, बाबाराव जितागडे
आणि मनीषाताई नगर धनकर हे चारही उमेदवार आमचे अतिशय चांगले उमेदवार आहेत. लोकांमध्येही त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे आणि पक्षामध्ये सुद्धा अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे मागील अनेक वर्षापासून त्यांचं काम आहे. आणि मागच्या काळामध्ये विकासाचं प्रभागामध्ये जे काही काम झालं आहे ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे. मग नितीनजी आणि देवेंद्रजी यांची पुण्याई असेल, त्याचप्रमाणे मोहन भाऊ मते यांचा विकासाचा दृष्टिकोन असेल आणि आमच्या या चारही उमेदवारांची प्रचंड जी मेहनत आहे त्या भरोशावर लोकांचा आशीर्वाद निश्चितपणे आमच्या पाठीशी असणार आहे. आणि एवढंच होय तर दक्षिण नागपूरमध्ये आमचे चारही उमेदवार लोकांचं जे काही आम्हाला सहकार्य मिळत आहे, लोकांचा जो काही आशीर्वाद मिळतोय ते बघून असं आम्हाला असं वाटतंय की एक नंबरवर मताकीच्या बाबतीत आमचा हा प्रभाग निश्चितपणे राहील आणि जनता निश्चितपणे आमच्या पाठीशी राहून पाठिंबा, सहकार्य, आशीर्वाद देऊन भरभराट मताने आम्हाला या ठिकाणी निवडून देतील. सर्वप्रथम तो मेरे को जो उम्मीदवारी मिली ये हमारे नेताओं का बहुत बड़ा फल है कि उन्होंने हमारे ऊपर विश्वास किया और हमको ये उम्मीदवारी दी. मैं जनता से एक ही निवेदन करता हूँ कि हमारे नेताओं ने जो हमको उम्मीदवारी दी और जो संधि दी है, ये संधि का सोना हम जरूर करेंगे और आने वाले 15 तारीख को निवडणूक है. आप हमको भरघोष मतों से चारों उम्मीदवारों को चुन के देंगे, यही अपेक्षा करते हैं और यही आपसे विनंती करते हैं. धन्यवाद. 34 मधून चारही उमेदवाराला प्रभाग 34 चारही उमेदवाराला आमचे नागरिक आम्हाला भरभरून मतांनी निवडून देईल हे तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. पक्ष जो उमेदवार है वो तो कुछ है नहीं हमारे भारतीय जनता पार्टी के पूरे हमारे उम्मीदवार चुन के आएंगे. जिनका कहना है कि चुनाव के वक्त नेता लोग दिखते हैं, जीत के आने वाले नहीं, भारतीय जनता पार्टी में ऐसा होता नहीं. 9 साल में देखो कितना हमारे प्रभाव में काम हुआ है. सड़क, पानी वगैरह बिजनेस सब हो गए. बाकी जो कुछ काम रहे हैं वो हम चारों उम्मीदवार पक्का पूरा सिविल लाइन जैसा काम करके बताएंगे. मैं मनीषा लीलाधर नगर धनकर 34 बस से एसटी कैंडिडेट से उम्मीदवार हूँ और हम यही चाहते हैं जनता पूरे हमारे साथ है और चारों उम्मीदवार को पूरे इससे विजयी करने वाले हैं, करेंगे जरूर. क्या आपका घर सिर्फ दीवारों से बना है या उसमें झलकती है आपकी सोच, आपका स्टाइल और आपकी पहचान? तो अब वक्त है आपकी ड्रीम होम को एक डिजाइनर रियलिटी में बदलने का. जी हाँ, डिजाइनर होम्स लेकर आया है इंटीरियर एंड एक्सटीरियर होम की दुनिया, जहां आपकी कल्पना ही है आपकी सीमा. बी यूनिक, गेट बिस्पोक, गेट वैल्यू फॉर योर मनी. हम हैं आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिजाइनर्स जो आपके घर को सिर्फ सुंदर नहीं बल्कि शानदार और स्मार्ट बनाते हैं. हर दीवार, हर कोना बोलेगा आपकी कहानी. आधुनिक डिजाइन, प्रीमियम क्वालिटी और परफेक्ट फिनिश के साथ. For more details, contact them on 8600017489. इनका पता है डिजाइलो होम्स, ब्लॉक नंबर 21, तुलसी अपार्टमेंट, टेलीफोन एक्सचेंज स्क्वायर, CA रोड, नागपुर. डिजाइलो होम्स, जहां आपका सपना बनता है खूबसूरत हकीकत.